हाय हॅलो कसे आहात? वैष्णवीज मम्मी होम किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. कढई छान निवडून घ्यायची. कढईत तेल घालून त्यामध्ये कांदा छान परतून घ्यायचा आणि हिरवी मिरची पण घालून छान परतून घ्यायची. आणि आपली ही भाजी 2च साहित्यामध्ये होणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसह प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे सर्व झाल्याच्या नंतर आपण आहे ना छान भाजी स्वच्छ धुवून आहे ना कढईमध्ये टाकायची आणि छान परतून घ्यायची. 2-3 मिनटं छान परतून घेतल्याच्या नंतर झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची. भाजी बारीक गॅसवर शिजवायची. जोपर्यंत त्यामधलं पाणी एकदम असं आटत नाही तोपर्यंत ती भाजी छान शिजवून घ्यायची. हे बघा अजून थोडंसं पाणी आहे, तर आपण परत एकदा झाकण ठेवून परत ती आपण भाजी शिजवून घेऊया. आता झाकण काढून परत एकदा चेक करूया. हे बघा पाणी सगळं सुकलेलं आहे आणि छान आपली भाजी एकदम चविष्ट तयार झालेली आहे. 2च साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे. ही भाजी थंडीच्या दिवसांमध्ये छान लागते खायला, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच सोप्या आणि साध्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.